डॉक्टर गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे व्यक्तिस्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार करणारे विचारवंत होते. त्यांचा जन्म कराडजवळील टेंभू येथे इसवी सन 14 जुलै 1856 मध्ये झाला. घरची आर्थिक स्थिती बेताची होती. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कराड, रत्नागिरी, अकोला या ठिकाणी झाले. लहान सहान नोकऱ्या करून आणि जिद्दीने प्रयत्न करून 1875 मध्ये मॅट्रिक परीक्षा पास झाले. अनंत अडचणींना सामोरे जात त्यांनी पुण्यात MA पर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आगरकरांनी समाजसेवा व जनजागृतीच्या कार्याला वाहून घेतले. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे लोकमान्य टिळकांच्या मदतीने केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यातील केसरीचे संपादन आगरकर करत होते. लोकमान्य टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले. त्याच कॉलेजचे ते प्रिन्सिपॉल होते. आगरकरांनी केसरी सोडून सुधारक हे वृत्तपत्र लोकजागृतीसाठी सुरू केले. आगरकरांनी बुद्धिप्रामाण्याच्या आधारावर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरला. व्यक्तिविकासातून समाजाचा विकास होतो असे त्यांचे मत होते. व्यक्तीच्या विकासाला विचार, व्यवसाय व विवाह स्वातंत्र्य असले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांनी व्यक्तिवादाला बुद्धिवाद व भौतिकवाद यांची जोड दिली. आगरकरांनी बालविवाह, जातीभेद, केशवपन, धर्माच्या नावावर चाललेल्या गैरप्रकारांना विरोध करून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. आगरकरांच्या लेखनात समाजहिताची तळमळ होती. त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, दांभिकता याला विरोध केला. केसरीतील निवडक निबंध, सुधारकातील वेचक लेख, वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण इत्यादी ग्रंथांचे लेखन केले. समाज परिवर्तनाच्या चळवळीतील अवहेलना सहन करण्याची तयारी असणारे आगरकर एक श्रेष्ठ समाजसुधारक होते. आगरकरांचा मृत्यू इसवी सन 17 जून 1895 रोजी झाला.